रेल्वे क्षेत्रात स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल. देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दाखवणार हिरवा झेंडा. राष्ट्र उभारणीत प्रगत पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण. विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचा समतोल राखून प्रगती साधली जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर बिमस्टेक देशांमध्ये घनिष्ठ सहकार्याची, संवादाद्वारे तोडगा काढण्याची आणि निर्णायक कृतीची गरज भारताकडून व्यक्त. शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित तसंच मागणी केंद्रित संशोधन हाती घेण्याचं आणि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शास्त्रज्ञांना आवाहन. डेटा ॲनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस आणि मिनी सेतू केंद्र या 2 प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गैरव्यवहार रोखण्यासह शासनाच्या निधीची बचत होणार शक्य. वृद्ध आणि असाध्य रोगानं ग्रस्त कैद्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी 3 महिन्यांच्या आत सर्वसमावेशक धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश. दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा आणि घुसखोरीशी संबंधित प्रकरणात ईडीची महाराष्ट्रासह इतर 3 राज्यात 13 ठिकाणी शोधमोहीम. साताऱ्यात चांदोबाचा लिंब इथं लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगांच्या गजरात पार पडलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात बारामतीत काटेवाडी इथं भक्तिभावानं पार पडलं मेंढ्यांचं रिंगण. आज सणसर इथं पालखीचा मुक्काम. आणि कार्डिफ इथं इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या फलंदाजांची आश्वासक सुरुवात.